क्रांतिवीर प्रेरणा तू खो गई कहाँ, क्रांतिवीर प्रेरणा तू खो गई कहाँ, हे तेरे साथ जुड़े विश्व के ये भाग, हे तेरे साथ जुड़े विश्व के ये भाग, जाग अब तू जाग, जाग अब तू जाग, मातृशक्ति विश्व की तू जाग अब तू जाग, मातृशक्ति विश्व की तू जाग अब तू जाग, भावी विश्व योजना तेरे ही कोख से, भावी विश्व योजना तेरे ही कोख से, दे नवीन कल्पना नवीन स्वप्न से, दे नवीन कल्पना नवीन स्वप्न से, बुझ रहे ये दीप देख कलियों के भरे, बुझ रहे ये दीप देख काली को भरे, हीन दीन से भरे क्यों वत्स माँ तेरे, हीन दीन के भरे क्यों वत्स माँ तेरे, स्नेह से सवारने तू छेड़ दे ये रात, स्नेह से सवारने तू छेड़ दे ये रात, जाग अब तू जाग, जाग अब तू जाग, हे मातृशक्ति विश्व की तू जाग अब तू जाग, हे मातृशक्ति विश्व की तू जाग अब तू जाग, हे नारी शक्ति विश्व की तू जाग अब तू जाग, हे नारी शक्ति विश्व की तू जाग अब तू जाग, भारत माता की, नारी शक्ती की, अरे काय आपल्यालाच आपण प्रोत्साहन देत नाहीये म्हणजे काय म्हणायचं याला, इथे सगळे छान नटून फटून तर आलेत पण जोश तर काही दिसत नाहीये, कुठे गेला जोश, नाही आवडलं वाटतं, बिलकुलच नाही आवडलं, टाळ्या तर ऐकूच नाही आल्या, आल्या 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 म्हणलं नाही तर तिळगुळ आलाय ना सगळ्यांना, आता भारतीय संस्कृती म्हटलं की उखाणे हे आलेच, हळदी कुंकू आहे ना, तर आपल्या हळदी कुंकाची सुरुवात करूया, इथे उखाणे घेतले जातील, ज्या ज्या लोकांना उखाणे म्हणायची इच्छा आहे त्यांनी इथे यावं, पण हे उखाणे राम सीता अयोध्येला जे आपलं रामाचं मंदिर बांधलं जात आहे त्याला अनुसरून असतील तर जास्त चांगलं होईल. सुरुवात करतेय गायत्री ताई. सांगायचं ना, अयोध्येमध्ये स्थापन होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती आहे विलोभनीय. प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती आहे विलोभनीय आणि माझ्या योगेश रावांचं नावही आहे खूप लोभनीय. थँक्यू. कोणी आहे का ज्यांना उखाणा घ्यायचा आहे? कोणाचंच प्रेम नाही आपल्या नवऱ्यावर? माझं तर आहे बाबा. कोणाचंच नाहीये उखाणे घ्यायला. ज्यांना उखाणे नाही घ्यायचे त्यांना इथे येऊन काहीतरी करायला लावेल मग मी. चला कोणीतरी हात वर करा, नाही तर मी सगळ्यांना सांगणार आहे की तुमच्या बायकांचं तुमच्यावर बिलकुल प्रेम नाहीये. आता मीच जाते समोर, जाऊ दे काय कोणी येत नाही. जरा नटून फटून आलेलं दिसतंय. तिळासारखं तिळानं मुळासारखी गोडी. दत्तात्रय रावांचं नाव घेते हळदी कुंकाची वेळी. बघा आपल्या ज्येष्ठ नागरिकांपासून सुरुवात झालेली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. यांनी दिलेला वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे का नाही न्यायचा? न्यायचा हो. असं कसं चालेल? चला आता जाऊ दे, मीच एक घेऊन टाकते. 22 जानेवारीच्या मुहूर्तावर प्रभू रामचंद्रांचं होत आहे आगमन. 22 जानेवारीच्या मुहूर्तावर प्रभू रामचंद्रांचं होत आहे आगमन. विनयरावांच्या स्पर्शाने माझं जीवन झालंय पावन. आता कोण इथे छान नऊवारी साडी घालून कोणीतरी आलंय बाबा? त्यांना उखाणा तर आलाच पाहिजे. चला चला
आपापल्या नवऱ्यावर. अयोध्येच्या मंदिरावर सोन्याचा कळस. देवेंद्ररावांचं नाव घेते. हळदी कुंकाचं काम. आता आमच्या तायांपैकी कोणी घेणार आहे का? चला या. 495 वर्षानंतर येत आहेत आपले राम. श्रीधररावांचं घरच आहे माझे चारधाम. जोरदार टाळ्या तरी द्या. काय अवघड आहे. आता कोण येत आहे? ओके, खूप चांगलं नाही आहे पण खोक्यात खोका, अगरबत्तीचा खोका, मी त्यांची मांजर, राजेशराव माझा बोका. रामाचे उखाणे घेतले जात आहेत आज या मंगल प्रसंगी. तुमच्या टाळ्या भरघोस प्रतिसाद द्या. अजून तुम्ही पण या आपल्या या सगळ्या कार्यक्रमात सहभागी झालात तर खूप छान वाटेल. वन वे कम्युनिकेशन नकोय आपल्याला, म्हणजे मजा येईल ना. जशी रामाची अर्धांगिनी होती सीता, तशीच गणेशरावांची मी पवित्रता. पतिव्रता. ठीक आहे, ठीक आहे. रामासोबत येईल माझी सीता मैया, रामांसोबत येईल माझी सीता मैया. योगरावांनी मांडलाय माझ्या हृदयात ठिका. ठिया बर, चला. हॅलो. पंढरपूरचा विडा, पंढरपूरचा चुडा, काशीचा विडा, अयोध्येचा राम, वृंदावनचा श्याम. अयोध्येचा राम, वृंदावनचा श्याम. मथुरेचं पान खायला छान, मथुरेचं पान खायला छान. चिमणा आंबा त्याच्या केले फोडी, आई बापांना गोडी. चिमणा आंबा त्याच्या केले फोडी, आई बापांना गोडी. समोर होती तुळशीची बाग, बागेत होता नाग. समोर होती तुळशीची बाग, बागेत होता नाग. नागाजवळ होती कळशी, कळशीत होतं पंचगंगेचं पाणी. आणि माझ्या दयानंदरावांचं नाव आहे अगदी पंचामृतावाणी. खूप सुंदर, अतिशय सुंदर असं नाव घेतलंय. जेवढं नाव सुंदर होतं तेवढ्या टाळ्या मात्र पडल्या नाहीये. जोरदार टाळ्या पाहिजेत या उखाण्यासाठी. आता अजून एक काकू आले. राम राज्यात मारला रावण, कृष्ण राजा चोरलं ताई, तानाजी पाटलाची माझ्या मंगळसूत्र सई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आता आपल्या सोसायटीच्या सेक्रेटरी नाव घेत आहेत. हे स्पेशल आपल्या राम मंदिरासाठी आहे. थोडंसं चेंज केलं आहे मी जे मला मिळालं त्याच्यावरून. अयोध्येत राम मंदिर बनवलंय कारागिरांनी कुशल. विवेक रावांचं नाव घेते. तुमच्या सर्वांसाठी स्पेशल आहे. मस्त, खूप छान. सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी, सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी. निलेशरावांचं नाव घेते 7 जन्मासाठी. खूप छान. 22 जानेवारी रोजी अयोध्येत होते श्रीरामांची स्थापना. विष्णुरावांचं नाव घेऊन नमस्कार करते मी सगळ्यांना. खूप छान. अशा सुंदर उखाण्यांचा पाऊस तिथे पडलेला आहे. आता मला वाटतंय की आपल्या सगळ्या भगिनी आपापल्या नवऱ्यावर चांगलं चांगलं प्रेम करताय आणि तुमचं प्रेम असंच चिरंतन राहू दे. तुमचं सौभाग्य असं अखंड जपलं जाऊ दे. हीच या आजच्या मंगल प्रसंगी माझी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना. अजून एक कोणीतरी आहे. चांदीच्या निरंजनात प्रेमाची फुलवात. दीपकरावांचे नाव घेते. पावसाची झाली सुरुवात. जोरदार टाळ्या येऊन जाऊ देत. चला, सगळे आपापलं प्रेम दाखवायला लागले.
मूर्तीला हार घालते वाकून, सौरभरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून. सुंदर, अतिशय सुंदर. जशी जशी रात्र जवळ येते तसं तसं आपलं प्रेम अजून रंगात येत आहे असं मला दिसतंय. आता एक छोटासा प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम आहे तुमच्यासाठी. राम मंदिर आणि या सगळ्या उपक्रमाबद्दल काही प्रश्न शॉर्टलिस्ट केलेले आहेत. सो त्या प्रश्नांची उत्तरं हात वर करून द्यायची आहेत. प्रश्न विचारतायत वैशालीताई. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. अरे आवाज काय चला आपण छोटासा क्विज गेम खेळूया. आधी सिंपल क्वेश्चन पासून करते सुरुवात. आपल्या सगळ्यांना रामायण तर माहीतच आहे. कैकेयी माता के काम किस दासी ने भरे थे जिसको बैकग्राउंड आला पाहिजे ना. किस दासी ने भरे थे? चलो बताओ कौन बताएगा. सिंपल ही पूछा फर्स्ट. अब एक और क्वेश्चन हमें पूछेगी शीतल ताई. एक क्वेश्चन और शीतल ताई. माईक कोणी घेऊन गेलाय का इथून? उस मणि का नाम क्या है जो समुद्र मंथन से उत्पन्न हुई थी? कौन बताएगा मणि का नाम? ऑप्शन चाहिए या कोई बताएगा? यहाँ पे आगे 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 आंसर आ गए. समंतक मणि. ऑप्शन बताने पड़ेंगे शायद. ऑप्शन बताते हैं चलो. इसके ऑप्शन है कौस्तुभ, पारस, वैदुर्य, स्यमंतक. पारस पारस पारस. कौस्तुभ होगा. आंटी बता रही नहीं. ये बता रही बोला वो. लास्ट ऑप्शन क्या था? कौस्तुभ. कौस्तुभ सही है. नाइस. चलो अब नेक्स्ट क्वेश्चन. इथे डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक असं बरेच जण बसलेले आहेत. प्रश्नांची उत्तरं जोरदार येऊ द्या म्हणजे थोडंसं खरंच हे माहोल निर्माण होईल. पुढचा प्रश्न आहे, नल कुबर जिस अप्सरा पर आसक्त था उसका नाम क्या था? ऑप्शन मेनका, उर्वशी, रंभा, घृताची. नल कुबर जिस अप्सरा पर आसक्त था उसका नाम क्या था? रंभा. रंभा. नेक्स्ट क्वेश्चन. हनुमान जब अशोक वाटिका में सीता जी से मिलने गए थे उस समय वे जिस वृक्ष पर छिपे थे उसका क्या नाम था? अशोका. टाळ्या, जोरदार टाळ्या. पुढचा प्रश्न, इंद्र के प्रसिद्ध हाथी का नाम क्या था? ऐरावत. ऐरावत. बरोबर उत्तर आलं की टाळ्या तरी वाजवा. कुबेर के हाथी का क्या नाम है? महापद्य, शत्रुवंता, कुवल या पीड़, हिमपांडु. कुबेर के हाथी का नाम क्या था? कुबेर चाहिए लेकिन हाथी का थर्ड वाला क्या था? महापद्य, शत्रुवंता, कुवला पीड़, हिमपांडु. थर्ड वाला. नहीं, थर्ड वाला कौन सा था? कुवला या पीड़. आता है किसी को? थर्ड वाला. कुवला या पीड़ नहीं. सारे हो गया. राइट, हिमपांडु. अब
राम जी के जो हमने सेतु बनाया था उसके बारे में। हाँ, श्री राम जी की सेना के अभियंता के नाम बताओ। वानरों के अभियंता वानर कौन था राम जी के सेना का? ऑप्शन ऑप्शन बताओ। हाँ, नहीं, गुड। किसने बताया? किसने बताया? गुड क्वेश्चन, नाइस। ऑप्शन बिना ऑप्शन देते ही आंसर दे दिया, देखो उन्होंने। नाइस, क्लैपिंग होनी चाहिए उनके लिए बिना ऑप्शन के। और जिस विमान पर बैठकर श्री राम लक्ष्मण सीता सहित लंका के अयोध्या आए थे, लंका से अयोध्या आए थे, उसका नाम क्या था? ये अच्छे सिंपल आ रहे हैं ना मेरे तरफ से, फिर जल्दी आंसर आ रहे हैं। चलो सबके लिए क्लैपिंग हमारे भी तरफ से। अब मैं बताएंगी। एक विनंती आहे, ज्यांना उत्तर द्यायचं आहे त्यांनी हात वर करा. आपल्याजवळ माईक आणला जाईल म्हणजे सगळ्यांनाच त्या प्रश्नाचं उत्तर कळेल. ज्यांना माहिती आहे त्यांचं ठीक आहे, ज्यांना नाही माहिती त्यांना पण उत्सुकता असते काय आहे. लंका के उस प्रसिद्ध वैद्य का क्या नाम था जिसे लक्ष्मण की मूर्छा दूर करने हेतु हनुमान जी लंका से उठा लाए थे? लंका के प्रसिद्ध वैद्य का नाम क्या था? जी राइट, सुषेण नाम था. लक्ष्मण की मूर्छा दूर करने हेतु हनुमान जी जो औषधि लेकर आए थे उसका नाम क्या था? संजीवनी बूटी. राजा जनक का मूल नाम क्या था? राजा जनक का मूल नाम क्या था? ऑप्शन है सिरध्वज, शतध्वज, कपिध्वज, मकरध्वज. सिरध्वज आंसर है, उन्होंने दे दिया. कैकई की उस दासी का नाम क्या था जिसने वाल्मीकि रामायण की रचना जिस छंद में हुई है उसका नाम क्या है? चौपाई, सौरठा, सवैया, अनुष्टुप. वेट नाही. अनुष्टुप. वृक्ष ज्यांना येते त्यांना याचं उत्तर नक्की माहिती असेल. अनुष्टुप, सीता, शक्ती ही विसरले, रामरक्ष सुद्धा विसरले. काय म्हणावं आता यांना? अनुष्टुप. क्लैपिंग सबके लिए. उस गुप्तचर का क्या नाम था जिसके कहने पर श्री राम ने सीता जी का परित्याग कर दिया था? सुमाली, मणिभान, दुर्मुख, छंदक. उस गुप्तचर का क्या नाम था जिसके कहने पर श्री राम ने सीता जी का परित्याग कर दिया? सुमाली, मणिभान, दुर्मुख, चंदन. सेकंड वाला. बाइक गया आता है किसी को? नहीं. उस गुप्तचर का क्या नाम था जिसके कहने पर श्री राम ने सीता जी का परित्याग कर दिया? सुमाली, मणिभान, दुर्मुख, छंदक. नहीं आता किसी को? दुर्मुख था. कैकई की उस तीर्थ का क्या नाम था जिसमें डुबकी लगाकर श्री राम ने परधाम को प्रस्थान किया था? संपत पंचक, गोमंतक, गोप्रतार, नारद कुंड. बरोबर, गोप्रतार. अभी लास्ट क्वेश्चन है.
वाली और सुग्रीव जिस वानर से उत्पन्न हुए थे उसका नाम क्या था? ऋष्वराज, जंभन, मैन, गंधमादन। ये सही है, ऋक्षराज। जिन्होंने सही आंसर दिए उनके लिए फिर से एक बार तक जोर से तालियां हो जाओ। प्रभु श्री रामचंद्र की सियावर रामचंद्र की जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की। इसके बाद प्रतिभा ताई आपके सामने एक गीत सादर करेगी। प्रतिभा ताई, थांबते मी तिकडे केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा। केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा। तुझ्या सारखा तूच देवा, तुला कोणाचा नाही हेवा। तुझ्या सारखा तूच देवा, तुला कोणाचा नाही हेवा। वेळोवेळी संकटातून तारीशी मानवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा। केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा। वीर धनुधर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती, वीर धनुधर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती। रथ हा पुनिया पांडवांचा पळविशी कौरवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा। धन्यवाद। गाणं खूप सुंदर झालंय, टाळ्या मात्र तेवढ्या सुंदर पडल्या नाहीये। धन्यवाद, धन्यवाद प्रतिभा। इथे बिर्याणीचा स्टॉल लागणार आहे काही वेळातच, जे इंटरेस्टेड असतील त्यांनी विकत घेऊन खाऊ शकता। आपण इथे का जमलो बरं सगळे? हळदी कुंकू तर आहे, संक्रांतीचा हळदी कुंकू बरोबर सगळ्यांना हे कळलं होतं, पण कोणी म्हणेल काय मी अजून हिच्या घरचा हळदी कुंकू केलं नाही, बसली इथे हळदी कुंकू करत, असं आहे का? नाही। या कार्यक्रमाचा एक उद्देश आहे। काय उद्देश असेल हा? इथे आम्ही सगळ्या भगिनी जमलो आहोत, आम्हाला तुमच्याकडून पण खूप छान रिस्पॉन्स मिळतो, तुम्ही सगळे आमच्यात सामील व्हाल पुढच्या सगळ्या कार्यक्रमांसाठी अशी मी अपेक्षा करते। 7 जानेवारी 2024 रोजी आम्ही यातल्या सगळ्या बऱ्याच महिला कर्मयोगिनी संमेलन पार पडलं, तिथे आम्ही सगळे गेलो होतो। काय होतं या संमेलनात? 2,500 महिला तिथे जमल्या होत्या। 2,500 इथे किती जमल्यात बरं? किती महिला तिथे? 50। पिन ड्रॉप सायलेन्स होता, जे कोणी बोलत होते अतिशय मन लावून ऐकत होते। विषय पण तसाच होता। काय विषय होता त्याचा? की कुटुंब प्रबोधन, पर्यावरण आणि धर्म प्रबोधन। आता हे शब्द तर खूप मोठे मोठे वाटतात हो ना, कुटुंब प्रबोधन, समाज प्रबोधन, बापरे असं काही नाहीये की कोणी येत नाही, बरोबर?
पण काय बरं, कुटुंब प्रबोधन म्हणजे काय? कर्मयोगिनीचा मेन उद्देश हाच होता की आपण आपलं कुटुंब प्रबोधन करावं, सुरुवात आपल्यापासून करावी. आपण एक स्त्री आहोत, आपल्यात खूप शक्ती एकवटलेली आहे. स्त्री ही नवदुर्गा मानली जाते. का बरं म्हणतात आपण तिला नवदुर्गा? कारण तिला 9 हात असतात म्हणून नाही, एका वेळेस ती असंख्य कामे पार पाडत असते. मग ती गृहिणी असू दे, ती नोकरी करणारी महिला असू दे, एखादी आजी असू दे, नाहीतर आपल्या घरी कामाला बऱ्याच बायका पण येतात, त्या सुद्धा असू दे, त्यांचा सुद्धा आपल्या आयुष्याशी खूप मोलाचा संबंध असतो. एक दिवस नाही आली की त्या KSNJवर भरपूर सारे मेसेज असतात, कोणी आहे का, कोणी आहे का. म्हणजेच काय की आपल्या आयुष्याशी आणि आपल्या आयुष्याचा स्त्रीशी हा खूप जीवाभावाचा संबंध आहे. बरोबर. ह्या स्त्री शक्तीने मराठी कोण कोण आहे इथे? महाराष्ट्रात राहतो आपण आणि मराठी कोणाला कळत नाही इथे? आहे का असं कोणी? कोणी बोलणार? ठीक आहे. तर मेन फोकस हा कुटुंब प्रबोधनावर होता. काय म्हणजे कुटुंब प्रबोधन म्हणजे काय? तर इथे आलेल्या मुलांना आपण विचारूया, ए तुला वासुदेव माहितीये का ग? तुला नाही माहिती आहे वासुदेव? एक मिनिट हा. तुला सांता माहितीये का ग? नाही. सांता नाही माहिती? तुला माहितीये सांता? हा, हे बघा, हिला पण माहितीये, हिला पण माहितीये, पण वासुदेव माहितीये का तुम्हाला? वासुदेव तर बघा, ती विचारते काय? तिला नाही माहिती आहे वासुदेव. सांता काय करतो? आपल्याला ब्लेसिंग्स देतो, गिफ्ट देतो, बरोबर ना? आणि वासुदेव काय करतो? तेच करतो, आशीर्वाद देतो, सकाळी येतो, भुपाळ्या म्हणतो, बरोबर ना? मग तरी पण आपल्याला वासुदेव नाही माहितीये, पण सांता मात्र माहितीये. खरंच म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. क्रिसमस ट्री आजकाल सगळ्यांना छोटं मोठं क्रिसमस ट्री आपल्याकडे असतं, आपण त्याच्यावर लाईटच्या माळा लावतो, क्रिसमस सेलिब्रेशन करतो. आपल्या सोसायटीत पण क्रिसमस सेलिब्रेशन होतं. तुळस किती जणांकडे आहे आणि कोण कोण तुळशी पुढे दिवा लावतो, रोज तुळशीला पाणी घालतो. आता आपण इथे असलेल्या मुलींना विचारूया की तुळशी समोर तुझी आई काय करते का? तू पाहिलंस का कधी आईला? तू तुळस आहे का तुझ्याकडे? नाहीये. आईने लावली असेल तुळस. ती तर म्हणते माझ्याकडे तुळसच नाहीये. आता एक खूप छान मुलगी आली इथे, तिला आपण विचारूया. तुळशी समोर दिवा लावणं हे आपल्या मुलांना माहिती नसतं, पण क्रिसमस ट्रीवर लाइटिंग करायची आणि क्रिसमस सेलिब्रेशन करायचंय हे मात्र सगळ्या मुलांना माहिती आहे. अगदी माझ्या 2 मुली सुद्धा त्यात आहेत. म्हणजेच काय की आपल्याला आपल्या संस्कृतीचा विसर पडत चाललेला आहे. दिवाळीत जर आपण कोणत्या मैत्रिणीला फोन केला, हॅलो काय ग झाला का दिवाळीचा फराळ? हो झालं, पण थोडंसंच केलं अगं, वेळच नाही. कारण की तिथं ऑर्डर दिली, काय करायचं ना, सतत काम आणि घराची सफाई, यात वेळच मिळत नाही. बघा, ह्यांना फराळ करायला वेळ नाही. आता आपण अजून एका मैत्रिणीला विचारूया, हॅलो काय ग आता क्रिसमस येत आहे, काही प्लॅनिंग आहे का? आता ऐका ती काय म्हणते. हाँ है ना, अरे क्रिसमस की हॉलीडेज है, 5-6 दिन की छुट्टी है. हम मस्त अभी सब कपड़े वगैरह लेंगे, मस्त मिठाइयाँ बनाएंगे, घूमेंगे, घर सजाएंगे, लाइटिंग करेंगे. आणि ट्रिपला तर खूप जण जातात ना, लॉंग विकेंडला. आम्ही इकडे जाणार आहे, आम्ही तिकडे जाणार आहे. आता मी माझ्या भावाला फोन करते. हॅलो दादा, भाऊबीज आहे, येणारच का रे? आता दादा म्हणतोय अरे क्या बताऊं ताई, छुट्टी ही नहीं मिलती. दिवाली अपना त्योहार है पता है, लेकिन छुट्टी ही नहीं है, पॉसिबल नहीं. चलो हम फोन पे ही दिवाली सेलिब्रेट करते हैं, वीडियो कॉल करता हूँ मैं तुझे. चला, म्हणजेच काय की रक्षाबंधन, भाऊबीज हे मात्र व्हिडिओ कॉलवर सेलिब्रेट होतं आणि क्रिसमस डेला मात्र हाच भाऊ आपल्या बायका मुलांना घेऊन मोठ्या ट्रिपवर जातो.